लक्ष द्या. आवाज येतोय आता? हॅलो. यस सर. हा, आवाज येतोय माझा क्लिअर सर्वांना? हो सर. येस सर. तर बघा, हा, ओके ओके. तर लास्ट लेक्चरला आपण ह्या मटेरियलच्या 3 टाईप बद्दल बघितलं होतं. त्यामध्ये आपण सांगितलं होतं कंडक्टर. कंडक्टर म्हणजे असं मटेरियल आहे की ज्याच्यातून करंट इझिली फ्लो होतो, त्या मटेरियलला आपण कंडक्टर म्हणतो. फॉर एक्झाम्पल ऑल मेटल हे काय कंडक्टर आहेत. कंडक्टर मधून करंट इझिली पास होतो, त्यामुळे कंडक्टरची कंडक्टिव्हिटी जास्त असते तर रेजिस्टिव्हिटी कमी असते. त्यानंतर दुसरा मटेरियलचा टाईप बघितला होता इन्सुलेटर. काय सांगितलं होतं आपण इन्सुलेटर मध्ये? इन्सुलेटर हे असं मटेरियल आहे की ज्याच्यातून करंट पास होत नाही. बरोबर आहे. त्याला तुम्ही इन्सुलेटर, बॅड कंडक्टर, मराठीमध्ये त्याला ध्रुववाहक, विसंवाहक वगैरे वेगवेगळे नावं आहेत. ठीक आहे. आता इन्सुलेटरचे एक्झाम्पल काय सांगितले होते? ऑल नॉन मेटल हे काय आहेत? इन्सुलेटर आहे. मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल प्लास्टिक होता, रबर होता, मायका होता, बरोबर, वूड होता. हे जे काय मटेरियल आहे हे कसले मटेरियल आहेत? इन्सुलेटिंग मटेरियल आहे. आपल्याला माहित आहे इन्सुलेटर मधनं करंट पास होत नाही म्हणजे त्याची कंडक्टिव्हिटी कमी असते तर रेजिस्टिव्हिटी जास्त असते. हा एक मटेरियलचा आपण टाईप बघितला होता. त्यानंतर नेक्स्ट मटेरियलचा आपण टाईप बघितला होता सेमी कंडक्टर. त्यामध्ये आपण सांगितलं होतं सेमी म्हणजे अर्धा, कंडक्टर म्हणजे वाहक, सेमी कंडक्टर म्हणजे अर्धवाहक. बरोबर आहे. सेमी कंडक्टर म्हणजे असं मटेरियल आहे की ज्याची कंडक्टिव्हिटी कंडक्टर पेक्षा कमी असते तर इन्सुलेटर पेक्षा जास्त असते. त्या मटेरियलला काय म्हणता येईल आपल्याला? सेमी कंडक्टर असं म्हणता येईल. बरोबर आहे. म्हणजे सेमी कंडक्टरची कंडक्टिव्हिटी ही कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मध्ये असते. बरोबर आहे. अशा मटेरियलला सेमी कंडक्टर म्हणता येईल. किंवा सेमी कंडक्टर म्हणजे असं मटेरियल आहे की जो दोघांच्या प्रॉपर्टी दाखवतो. बरोबर आहे. इट डज द वर्क ऑफ बोथ. तो काय करतो? दोघांची कामं करतो. इट वर्क्स ॲज कंडक्टर ॲज वेल ॲज इट वर्क्स ॲज इन्सुलेटर. अशा मटेरियलला काय म्हणायचं आहे? सेमी कंडक्टर असं म्हणायचं आहे. म्हणून आपण सेमी कंडक्टरची डेफिनेशन काय सांगितली होती? सेमीकंडक्टरची डेफिनेशन काय सांगितली होती? इट इज द मटेरियल हुज कंडक्टिव्हिटी लाईज बिटवीन और हुज कंडक्टिव्हिटी इज इंटरमिजिएट बिटवीन मेटल आणि कंडक्टर अँड इन्सुलेटर. दॅट मटेरियल इज नोन ॲज सेमीकंडक्टर. किंवा सेमीकंडक्टर इज अ मटेरियल which does the work of conductor as well as insulator. That material is known as semiconductor. फॉर एक्झाम्पल काय सांगितलं होतं आपण त्याच्यामध्ये? सिलिकॉन, जर्मेनियम, कार्बन, डायमंड हे कसले एक्झाम्पल आहेत? सेमीकंडक्टरचे एक्झाम्पल आहेत. दीज आर द सेमीकंडक्टिंग मटेरियल. पैकी आउट ऑफ दॅट सिलिकॉन अँड जर्मेनियम आर कॉमनली युज्ड सेमीकंडक्टर.
हे जे काय मी आता मटेरियलची नावं सांगितली, सिलिकॉन, जर्मेनियम, कार्बन, डायमंड, हे सेमीकंडक्टर मटेरियल आहे. त्यापैकी सिलिकॉन आणि जर्मेनियम हे कॉमनली युज्ड सेमीकंडक्टर आहे. बरोबर आहे का नाही? सेमीकंडक्टरची जी काय कंडक्टिव्हिटी आहे, ही कंडक्टिव्हिटी टेम्परेचरवरती अवलंबून असते. टेम्परेचर वाढलं की त्याची कंडक्टिव्हिटी वाढते, रेजिस्टिव्हिटी कमी होते. टेम्परेचर कमी असताना ऍट लो टेम्परेचर कमी असताना काय होतंय, त्याची रेजिस्टिव्हिटी जास्त असते, कंडक्टिव्हिटी कमी असते. बरोबर आहे. म्हणजे आपण जर इथं टेम्परेचर आणि रेजिस्टन्सचा विचार केला तर काय लिहिता येईल? इन केस ऑफ सेमीकंडक्टर टेम्परेचर वाढलं, रेजिस्टिव्हिटी कमी होते. टेम्परेचर कमी असताना रेजिस्टिव्हिटी जास्त असते. म्हणजे हे दोन्ही एकमेकाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. म्हणून काय म्हटलं जातं, सेमीकंडक्टर्स हॅव निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. तर ह्याच्या उलट कंडक्टरच्या बाबतीत आहे. कंडक्टरच्या बाबतीत काय होतंय, टेम्परेचर वाढलं, रेजिस्टन्स वाढतोय. बरोबर आहे का नाही? टेम्परेचर कमी, रेजिस्टन्स पण कमी होतोय. हे दोन्ही एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. म्हणून कंडक्टरच्या बाबतीत काय म्हणतो आपण, इन केस ऑफ कंडक्टर काय म्हणतो आपण की कंडक्टर्स हॅव पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. कंडक्टरच्या बाबतीत पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आणि सेमीकंडक्टरच्या बाबतीत निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट. बरोबर आहे का नाही? हा पार्ट आपण लास्ट टाइमला बघितला होता. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बघितला होता इलेक्ट्रॉन व्होल्ट बद्दल बघितला होता. बरोबर आहे. काय सांगितलं होतं? इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे इलेक्ट्रॉन व्होल्ट, ईव्ही. ई म्हणजे इलेक्ट्रॉन, व्ही म्हणजे व्होल्ट, हे एनर्जीचं युनिट आहे. एक इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे किती असतो? 1 इलेक्ट्रॉन गुणुले 1 व्होल्ट. मग 1 इलेक्ट्रॉन म्हणजे काय? तर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. एका इलेक्ट्रॉनवरती किती चार्ज असतो? 1.6 into 10⁻⁻19 कुलम. हा एका इलेक्ट्रॉनवरचा चार्ज. त्याला 1 व्होल्ट न मल्टिप्लाय करा. ह्या 1 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या चार्जला ह्या 1 इलेक्ट्रॉनच्या चार्जला 1 व्होल्टने मल्टिप्लाय करा. म्हणजे काय मिळेल तुम्हाला? इलेक्ट्रॉन व्होल्ट मिळतील. एका इलेक्ट्रॉनवरती किती चार्ज आहे? 1.6 into 10⁻⁻19 कुलम. त्याला 1 व्होल्टने मल्टिप्लाय करा. काय मिळेल तुम्हाला? 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट मिळेल. बरोबर आहे का नाही? मग आता हे जर आपण ह्याच्यामध्ये मांडलं तर कसं लिहिता येईल बघा. हे जर आपण ह्याच्यामध्ये मांडलं तर कसं लिहिता येईल बघा. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन इंटू 1 व्होल्ट. मग चार्ज ऑन 1 इलेक्ट्रॉन किती आहे? 1.6 into 10⁻⁻19 इंटू 1 व्होल्ट. बरोबर आहे. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट बरोबर किती मिळाला? 1.6 into 10⁻⁻19 जूल मिळाला. बरोबर आहे का नाही? हे काय आहे? इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि जूल मधलं रिलेशन आहे. काय रिलेशन आहे बघा? 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 into 10⁻⁻19 जूल. हे इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि जूल मधलं रिलेशन आहे. म्हणजे तुम्ही ह्या रिलेशन वरून इलेक्ट्रॉन व्होल्ट ही एनर्जी तुम्हाला जूल मध्ये कन्वर्ट करता येईल किंवा जूल तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करता येते. बरोबर आहे. मग ह्याच्यावरून तुम्ही काय केलं? इलेक्ट्रॉन व्होल्टची डेफिनेशन सांगितली होती. बरोबर आहे. इलेक्ट्रॉन व्होल्टची डेफिनेशन आपण ह्याच्यावरून सांगितली होती. काय सांगितलं होतं? इलेक्ट्रॉन व्होल्टची डेफिनेशन 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजेच काय आहे? 1 इलेक्ट्रॉन इंटू 1 व्होल्ट. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन एवढा इलेक्ट्रिक चार्ज जर 1 व्होल्ट एवढ्या पोटेन्शियल डिफरन्स मधून जर ऍक्सलरेट केला, पास केला, मूव्ह केला तर त्या इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी ही 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते असं आपल्याला सांगता येईल. बरोबर आहे. ही ती डेफिनेशन होती. म्हणजे कसं लिहिणार इंग्रजीतून? इफ 1 इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिक चार्ज is accelerated through 1 volt potential difference, then kinetic energy of electron is said to be 1 electron volt. बरोबर आहे. तर हा पार्ट आपण लास्ट टाइमला बघितलेला होता. त्यानंतर बघितलं होतं आपण व्हॅलन्स बँड, कंडक्शन बँड बद्दल बघायचं आहे. त्याच्या अगोदर आपण सॉलिड मध्ये एनर्जी बँड कसे तयार होतात ते लास्ट टाइमला आपण बघितलं होतं. हाऊ एनर्जी बँड्स आर फॉर्मड इन केस ऑफ सॉलिड. बरोबर आहे. सॉलिड मध्ये कसे एनर्जी बँड तयार होतात ते आपण बघितलं होतं. त्यासाठी आपण काय केलं? एका ऍटमचा विचार केला, त्यानंतर 2 ऍटमचा विचार केला. बरोबर आहे का नाही? आणि मग सॉलिडचा विचार केला.
कारण सॉलिड मध्ये काय असतंय, असे मिलियन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. सॉलिड मध्ये काय असतंय, असे मिलियन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर आहे का नाही? मग असे मिलियन्स ऑफ इलेक्ट्रॉन जर आपण एकत्र आणले, जर आपण असे मिलियन्स ऑफ इलेक्ट्रॉन जर एकत्र आणले तर काय काय होतंय ते आपण ह्याच्यामध्ये बघितलेलं होतं. ठीक आहे. हा, लक्ष द्या आता. तर हा पार्ट आपण लास्ट टाइमला बघितलेला आहे. काय केलं आपण, एक ऍटम घेतला. एक ऍटम म्हणजे काय आहे, सेंट्रली प्लेस्ड हेवी न्यूक्लियस आहे. बरोबर आहे का नाही? न्यूक्लियस वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, तर इलेक्ट्रॉन त्याच्याभोवती वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये फिरत असतात. आणि ह्या इलेक्ट्रॉन वरती कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. बरोबर आहे. म्हणजे एका ऍटमचा विचार केला तर न्यूक्लियस वरती पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याच्याभोवती जे वेगवेगळे ऑर्बिट आहेत त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. मग असे जर दोन ऍटम एकत्र आणले तर काय होतंय, आतमध्ये हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस मुळे आतमध्ये इंटर ऍटॉमिक इंटरॅक्शन होत आहे. आतमध्ये काय होत आहे, इंटर ऍटॉमिक इंटरॅक्शन होत आहे. इंटर ऍटॉमिक इंटरॅक्शन. आतमध्ये इंटर ऍटॉमिक इंटरॅक्शन होत आहे. आता इंटर ऍटॉमिक इंटरॅक्शन म्हणजे काय, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ रिपल्शन घडून येत आहे. का घडून येत आहे, तर बघितलं आता आपण एक ऍटम म्हणजेच काय आहे, एक ऍटम म्हणजेच काय आहे, तर न्यूक्लियस वरचा पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज असतो. दोन ऍटम एकत्र आणले तर काय होत आहे, हे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह रिफ्लेक्शन होत आहे. बरोबर आहे का नाही? हे काय होतंय, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन घडून येत आहे. आणि त्यामुळे आतमध्ये इंटर ऍटॉमिक इंटरॅक्शन मुळे प्रत्येक ऑर्बिटच्या एनर्जी लेवल चेंज होतात. आणि असे चेंज झालेल्या एनर्जी लेवल्स काय होतात, एकमेकांच्या जवळ येतात. बरोबर आहे का? आणि त्यापासून एनर्जी बँड तयार होतात. कारण प्रत्येक ऍटम मध्ये के सेल असतो, एल सेल असतो, एम सेल असतो, एन सेल असतो. आता आपल्याला विचार करायचा सॉलिड मध्ये. सॉलिड मध्ये काय एक दोन ऍटम नाही आहेत, तर सॉलिड मध्ये काय आहेत, असे मिलियन्स ऑफ अगणित अमर्याद ऍटम्स आहेत. म्हणजे सॉलिड मध्ये आपण असे मिलियन्स ऑफ ऍटम एकत्र आणतो. मग असे मिलियन्स ऑफ ऍटम एकत्र आणताना आतमध्ये मोठ्या प्रमाणात इंटर ऍटॉमिक इंटरॅक्शन घडून येत आहे. आतमध्ये मोठ्या प्रमाणात फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन घडून येत आहे. त्यामुळे प्रत्येक ऑर्बिटच्या ज्या काही एनर्जी लेवल्स आहेत त्या एनर्जी लेवल चेंज होतात. बरोबर आहे की नाही? आणि मग ह्या चेंज झालेल्या डिफरंट एनर्जी लेवल्स आर क्लोजली पॅक्ड. अशा डिफरंट एनर्जी लेवल काय होतात, एकमेकांच्या जवळ येतात, क्लोजली पॅक केल्या जातात आणि त्याच्यापासून एनर्जी बँड तयार होतो. बरोबर आहे का नाही? मग आता कुठले कुठले एनर्जी बँड कसे तयार होतात हे बघितलं होतं आपण लास्ट टाइमला. बरोबर आहे की समजा तुम्ही पहिला के सेलचा विचार केला तर काय होईल, पहिल्या ऍटमची के सेल इथं आली, पहिल्या ऍटमच्या के सेलची एनर्जी लेवल इथं आली, दुसऱ्या ऍटमच्या के सेलची एनर्जी लेवल इथं आली, तिसऱ्या ऍटमची के सेलची एनर्जी लेवल इथं आली, चौथ्या ऍटमची के सेल, पाचव्या. असं काय होतंय, एक एनर्जी लेवलचा ग्रुप मिळतो, बंच मिळतो, एक एनर्जी लेवलची रेंज मिळते. आणि ह्या ग्रुपला, बंचला, रेंजला काय म्हणता तुम्ही, एनर्जी बँड असं म्हणता. त्यामुळे सॉलिड मध्ये काय होतंय, शार्प एनर्जी लेवल मिळायच्या ऐवजी काय होतंय, तिथं एनर्जी लेवलचा एक ग्रुप मिळतो, एनर्जी लेवलचा एक बंच मिळतो. आणि हा जो काही एनर्जी लेवलचा ग्रुप आहे, बंच आहे, रेंज आहे, हा जो काही एनर्जी लेवलचा क्लस्टर आहे, त्या क्लस्टरलाच काय म्हणायचं, एनर्जी बँड असं म्हणायचं. बरोबर आहे का नाही? म्हणजे पहिला एनर्जी बँड कोणामुळे मिळाला, पहिला एनर्जी बँड कोणामुळे मिळाला, के सेल मुळे. के सेल. बरोबर आहे का नाही? मिलियन्स ऑफ ऍटमच्या के सेल मुळे. दुसरा एनर्जी बँड कोणामुळे मिळेल, मिलियन्स ऑफ ऍटमच्या एल सेल मुळे. बघा, पहिल्या ऍटमची एल सेलची एनर्जी लेवल इथं आली, दुसऱ्या ऍटमची एल सेलची एनर्जी लेवल इथं आली, तिसऱ्या ऍटमची एल सेलची एनर्जी लेवल, चौथ्या ऍटमची एल सेलची, असे मिलियन्स ऑफ ऍटमच्या एल सेलच्या एनर्जी लेवल क्लोजली पॅक होतील आणि त्याच्यापासून काय मिळेल आपल्याला, दुसरा एनर्जी बँड मिळेल. बरोबर आहे का नाही? अँड सो ऑन. म्हणजे ह्या मिलियन्स ऑफ ऍटमच्या के सेलच्या एनर्जी लेवल क्लोजली पॅक झाल्या, पहिला एनर्जी बँड मिळाला. अशा मिलियन्स ऑफ ऍटमच्या एल सेलच्या एनर्जी लेवल क्लोजली पॅक झाल्या, सेकंड एनर्जी बँड मिळाला. तसाच मिलियन्स ऑफ ऍटमच्या एम सेलच्या एनर्जी लेवल क्लोजली पॅक्ड होतील, इट विल फॉर्म द थर्ड एनर्जी बँड अँड सो ऑन. आणि अशा पद्धतीनं काय होतंय, हे एनर्जी बँड तयार होतात. बरोबर आहे का नाही? हा, तर असे सॉलिड मध्ये डिफरंट एनर्जी बँड तयार होतात. बरोबर आहे. हे एनर्जी बँड का तयार झाले,
तर ज्यावेळी सॉलिड मध्ये असे मिलियन्स ऑफ ऍटम आपण एकत्र आणतो त्यावेळी आतमध्ये, बोला पटपट, त्यावेळी आतमध्ये इंटरअटॉमिक इंटरॅक्शन. करेक्ट इंटरअटॉमिक इंटरॅक्शन घडून येतं. त्यामुळे ह्या ऑर्बिटशी असोसिएटेड एनर्जी लेवल डिफरंट होतात. त्या डिफरंट एनर्जी लेवलच क्लोजली पॅक केल्या जातात आणि त्यापासून एनर्जी बँड तयार होतात. बरोबर आहे का नाही? के सेल काय करेल? फर्स्ट एनर्जी बँड फॉर्म करेल. एल सेलच्या एनर्जी लेवल काय करतील? सेकंड एनर्जी बँड फॉर्म करतील. एम सेलच्या एनर्जी लेवल्स काय करतील? थर्ड एनर्जी बँड तयार करतील अँड सो ऑन. अशा पद्धतीनं सॉलिड मध्ये काय होतं? डिफरंट एनर्जी बँड तयार होतात. हा पार्ट इथपर्यंत आपण लास्ट लेक्चरला बघितला होता. बरोबर आहे का? येस सर. येस सर. ओके. आता मी त्या दिवशी सांगितलं होतं की सॉलिड मध्ये जे काही एनर्जी बँड तयार होतात ते सगळेच्या सगळे एनर्जी बँड इम्पॉर्टंट नाहीयेत. तर जे काही इम्पॉर्टंट एनर्जी बँड्स आहेत त्याचा आता आपल्याला स्टडी करायचा आहे. बरोबर आहे का नाही? आता बँड म्हणजे काय कळाला? बँड म्हणजे काय? तर तो एनर्जी बँड आहे. बरोबर आहे. एनर्जी बँड मध्ये किती एनर्जी लेवल्स आहे तो? बरोबर आहे, इन्फानाइट. मिलियन्स ऑफ एनर्जी बँड्स आहेत. बँडचा अर्थ काय सांगितला? रेंज ऑफ एनर्जी लेवल, ग्रुप ऑफ एनर्जी लेवल, बंच ऑफ एनर्जी लेवल, ह्याला काय म्हणता तुम्ही? एनर्जी बँड असं म्हणता. आता सॉलिड मध्ये असे डिफरंट एनर्जी बँड तयार होतात. मात्र त्यातले थोडेच एनर्जी बँड इम्पॉर्टंट आहे. मग कुठले कुठले एनर्जी बँड इम्पॉर्टंट असतात ते बघूया. डायग्राम वरती बघा सगळ्यांनी. हा पहिला एनर्जी बँड, हा लोअरचा, त्यानंतर हा अप्परचा एनर्जी बँड. बरोबर आहे. ह्या दोन एनर्जी बँड मध्ये एक गॅप असतो. त्या गॅपला म्हटलं जातं एनर्जी गॅप. तो इजी अक्षराने दाखवला जातो. हा जो लोअरचा एनर्जी बँड आहे त्याला म्हणायचं आहे व्हीबी. जो अप्परचा एनर्जी बँड आहे त्याला म्हणायचं आहे सीबी. बरोबर आहे. व्हीबीचा अर्थ काय? व्हॅलन्स बँड. व्हीबीचा अर्थ काय? व्हॅलन्स बँड. सीबीचा अर्थ काय? कंडक्शन बँड. सीबीचा अर्थ काय आहे? कंडक्शन बँड. आणि या दोन एनर्जी बँडला सेपरेट करणारा भाग कुठला आहे? इजी. इजी म्हणजे काय? एनर्जी गॅप. इजीचा अर्थ काय आहे? एनर्जी गॅप. ई म्हणजे एनर्जी, जी म्हणजे गॅप. बरोबर आहे. इजीचा अर्थ काय? एनर्जी गॅप. तर हे असे सॉलिड मध्ये काय होतात? इम्पॉर्टंट, हे सॉलिड मधले इम्पॉर्टंट एनर्जी बँड आहे. कुठले कुठले इम्पॉर्टंट एनर्जी बँड आहे? एक व्हॅलन्स बँड, दुसरा कंडक्शन बँड आणि तिसरा एनर्जी गॅप. तिसरा एनर्जी गॅप किंवा त्यालाच म्हटलं जातं फॉरबिडन एनर्जी गॅप. त्यालाच काय म्हणायचं आहे? फॉरबिडन एनर्जी गॅप. बरोबर आहे का नाही? फॉरबिडन एनर्जी गॅप. फॉरबिडन म्हणजे रिस्ट्रिक्टेड. फॉरबिडनचा अर्थ काय? रिस्ट्रिक्टेड. बरोबर आहे. म्हणजे मनाई केलेला. तिथं हा रिस्ट्रिक्टेड काय आहे? तर इलेक्ट्रॉन तिथं थांबू शकत नाही म्हणून तो रिस्ट्रिक्टेड आहे. बरोबर आहे. आता नावावरून कळतं व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँड मध्ये कुठले इलेक्ट्रॉन असतील? व्हॅलन्स बँड मध्ये कुठले इलेक्ट्रॉन असतील? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. व्हॅलन्स बँड मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. बरोबर आहे का? व्हॅलन्स बँड मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. तर कंडक्शन बँड मध्ये कंडक्टिंग इलेक्ट्रॉन असतात. बरोबर आहे का नाही? व्हॅलन्स बँड मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, तर कंडक्शन बँड मध्ये कंडक्टिंग इलेक्ट्रॉन असतात. आता आपल्याला माहित आहे कंडक्टिंग इलेक्ट्रॉन म्हणजे कुठले इलेक्ट्रॉन? कुठल्या इलेक्ट्रॉनला कंडक्टिंग इलेक्ट्रॉन म्हटलं जातं? कंडक्टिंग इलेक्ट्रॉन म्हणजे कुठले इलेक्ट्रॉन? फ्री इलेक्ट्रॉन. कुठले इलेक्ट्रॉन? फ्री इलेक्ट्रॉन. बरोबर आहे का नाही? जे फ्री इलेक्ट्रॉन आहे त्या फ्री इलेक्ट्रॉनलाच काय म्हणायचंय? कंडक्टिंग इलेक्ट्रॉन असं म्हणायचंय. जे फ्री इलेक्ट्रॉन आहे त्या फ्री इलेक्ट्रॉनलाच काय म्हणायचंय? कंडक्टिंग इलेक्ट्रॉन असं म्हणायचंय. का? तर हे फ्री इलेक्ट्रॉन काय करतात? करंट कंडक्शनचं काम करतात. दी फ्री इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर करंट कंडक्शन. हे फ्री इलेक्ट्रॉनच करंट कंडक्शनला रिस्पॉन्सिबल आहे. त्यामुळे फ्री इलेक्ट्रॉनला दुसरं नाव काय आहे? कंडक्टिंग इलेक्ट्रॉन. बरोबर आहे का नाही? मग आता मला सांगा सॉलिड मध्ये कुठले कुठले एनर्जी बँड इम्पॉर्टंट आहेत? व्हॅलन्स बँड,
Conduction. व्हॅलन्स बँड, कंडक्शन बँड आणि दोघांच्या मधला जो गॅप आहे त्या गॅपला काय म्हणायचं आहे? Energy gap. Forbidden energy band. फॉरबिडन एनर्जी गॅप असं म्हणायचं आहे. तो EG अक्षराने दाखवला जातो. फॉरबिडन का म्हटलं तर इलेक्ट्रॉन तिथं अस्तित्वात नसतो म्हणून. बरोबर आहे, तिथं इलेक्ट्रॉनला जायला परवानगी नाहीये, तिथं इलेक्ट्रॉनला जायला मनाई केलेली आहे, तिथं इलेक्ट्रॉन थांबू शकत नाही, म्हणून तो गॅप इलेक्ट्रॉनच्या दृष्टीनं कसा आहे? इट इज फॉरबिडन गॅप. बरोबर आहे की नाही? म्हणजे इलेक्ट्रॉन कुठे थांबतो? एकतर व्हॅलन्स बँड मध्ये किंवा एकतर कंडक्शन बँड मध्ये. इलेक्ट्रॉन कुठे थांबेल? आयदर इट विल स्टे ऍट व्हॅलन्स बँड ऑर कंडक्शन बँड. इलेक्ट्रॉन एकतर व्हॅलन्स बँड मध्ये थांबेल किंवा एकतर तो कंडक्शन बँड मध्ये थांबेल. बरोबर आहे की नाही? लक्षात येते का? सॉलिड मध्ये Yes, तीन एनर्जी बँड इम्पॉर्टंट आहे. एक व्हॅलन्स बँड, त्याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. दुसरा कंडक्शन बँड, त्यामध्ये कंडक्टिंग इलेक्ट्रॉन म्हणजेच फ्री इलेक्ट्रॉन असतात. आणि ह्या दोन एनर्जी बँडला सेपरेट करणारा एक एनर्जी गॅप आहे. त्याला म्हटलं जातं फॉरबिडन एनर्जी गॅप. आणि हा फॉरबिडन एनर्जी गॅप EG या अक्षराने दाखवला जातो. दिस फॉरबिडन एनर्जी गॅप इज शोन बाय सिम्बॉल EG. बरोबर आहे. हा जो काय फॉरबिडन एनर्जी गॅप आहे, हा फॉरबिडन एनर्जी गॅप EG या सिम्बॉलने दाखवला जातो. जमेल इथपर्यंत? Yes, sir. आता पुढला पॉइंट बघूया. आता हे जे काय वेगवेगळ्या एनर्जी बँड आहेत, त्या वेगवेगळ्या एनर्जी बँडची आता आपण माहिती घेऊया. कुठले कुठले एनर्जी बँड आहेत? व्हॅलन्स बँड, कंडक्शन बँड आणि फॉरबिडन एनर्जी बँड. बरोबर आहे की नाही? हे जे काय तीन एनर्जी बँड आहेत ह्याची आता आपण माहिती घेऊया. पहिला व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँड बघा, मी सांगितलं व्हॅलन्स बँड म्हणजे कुठले इलेक्ट्रॉन असतात त्यामध्ये? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. Valency. बरोबर आहे. ह्या व्हॅलन्स बँड मध्ये कुठल्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवल्स असतील? बँड म्हणजे एनर्जी लेवलचा ग्रुप आहे, रेंज आहे. बँड बघा, व्हॅलन्स बँड, बँडचं काय डेफिनेशन आहे? रेंज ऑफ एनर्जी लेवल. हा कसला बँड आहे? व्हॅलन्स बँड. म्हणजे कुणाची एनर्जी लेवलची रेंज असेल? Valence electron. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या. बरोबर आहे का नाही? म्हणजे व्हॅलन्स बँडची डेफिनेशन काय सांगताय तुम्ही? इट इज द रेंज ऑफ एनर्जी लेवल्स ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज नोन ॲज व्हॅलन्स बँड. बरोबर आहे का नाही? व्हॅलन्स बँड म्हणजे काय? तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलचा बंच असतो. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलचा क्लस्टर असतो. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलची ती रेंज असते. बरोबर आहे का नाही? त्याला काय म्हणता येईल आपल्याला? व्हॅलन्स बँड असं म्हणता येईल. आणि हा व्हॅलन्स बँड कुठल्या हा व्हॅलन्स बँड कुठल्या सिम्बॉलनं दाखवलाय बघा? EV या सिम्बॉलनं दाखवलाय. E म्हणजे एनर्जी बँड आणि V म्हणजे व्हॅलन्स. म्हणजे EVचा अर्थ काय? व्हॅलन्स एनर्जी बँड. बरोबर आहे. काय सांगितली डेफिनेशन व्हॅलन्स बँडची? इट इज द रेंज ऑफ एनर्जी लेवल्स ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. इट इज द रेंज ऑफ एनर्जी लेवल्स ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इज नोन ॲज व्हॅलन्स बँड. हो, बरोबर आहे का नाही? इट इज द रेंज ऑफ एनर्जी लेवल्स ऑक्युपाइड बाय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इज नोन ॲज व्हॅलन्स बँड. बरोबर आहे का नाही? म्हणजे व्हॅलन्स बँड मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवल्स असतात. व्हॅलन्स बँड मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलचा ग्रुप असतो, बंच असतो, रेंज असते. ती जी काय रेंज आहे, रेंज ऑफ एनर्जी लेवल्स ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, त्यालाच काय म्हणता येईल? व्हॅलन्स बँड असं म्हणता येईल. हो, बरोबर आहे का नाही? लक्षात येत आहे? सांगा, व्हॅलन्स बँडचे डेफिनेशन काय सांगता येईल आपल्याला? व्हॅलन्स बँड कळाला, कंडक्शन बँड लगेच कळेल. बोला पटपट. Range of energy level containing valence electron. बरोबर आहे का नाही? इट इज द रेंज ऑफ एनर्जी लेवल्स ऑक्युपाइड बाय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. इट इज द रेंज ऑफ
energy levels. It is the range of energy levels. It is the range of energy levels occupied by valence electron is known as valence band. बरोबर आहे. आता व्हॅलन्स बँड मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स हा आवाज येतोय का माझा? येस सर. येस सर येतो. हा हा लक्ष द्या. व्हॅलन्स बँड म्हणजे काय सांगितलंय? इट इज द रेंज ऑफ एनर्जी लेवल्स ऑक्युपाइड बाय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज नोन एज व्हॅलन्स बँड. म्हणजे व्हॅलन्स बँड मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचे एनर्जी लेवल्स असतात. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे कुठले इलेक्ट्रॉन? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे कुठले इलेक्ट्रॉन? आता इथं बघा जरा डायग्राम मध्ये म्हणजे कळेल तुम्हाला. स्क्रीनवर बघा सगळे. हा आपल्याला माहित आहे कुठलाही ऍटम घेतला की त्या ऍटम मध्ये काय असतो? सेंट्रली प्लेस्ड हेवी न्यूक्लियस असतो. त्या न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन असतात. प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, त्यामुळे न्यूक्लियस वरती पॉझिटिव्ह चार्ज येतं. बरोबर आहे. आणि इलेक्ट्रॉन हे त्याच्या भोवती वेगवेगळ्या ऑर्बिट मध्ये असे फिरत असतात. बरोबर आहे का नाही? हा हे आता ह्याच्यामध्ये हे पहिलं ऑर्बिट, हे दुसरं ऑर्बिट. बरोबर आहे. जे आउटर मोस्ट ऑर्बिट असते त्या ऑर्बिटला काय म्हणता तुम्ही? व्हॅलन्स सेल असं म्हणता. जे आउटर मोस्ट ऑर्बिट असते त्या ऑर्बिटला काय म्हणता तुम्ही? व्हॅलन्स सेल असं म्हणतात. त्याला व्हॅलन्स ऑर्बिट असं म्हणतात. आणि ह्या व्हॅलन्स ऑर्बिट मध्ये कुठले इलेक्ट्रॉन असतात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. कुठले इलेक्ट्रॉन्स असतात? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय? जे इलेक्ट्रॉन ऍटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये असतात त्या इलेक्ट्रॉनला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणायचं आहे. द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ एन ऍटम इज नोन एज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. म्हणजे ह्या व्हॅलन्स सेल मध्ये हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर आहे. आता हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियसशी लूजली अटॅच झालेले असतात. बरोबर आहे. मी काल बोललो होतो लूजली अटॅच का झालेले असतील? बरोबर आहे. कारण हे ऑर्बिट न्यूक्लियस पासून दूर अंतरावर असतं. बरोबर आहे. हा आता इथं दोन ऑर्बिट मी दाखवले. पहिलं ऑर्बिट न्यूक्लियसच्या जवळ आहे, त्यामुळे त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन बाउंड झालेले असतात. मात्र व्हॅलन्स सेल जो आहे तो थोडीशी दूर अंतरावर असते, त्यामुळं त्यामधले जे इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन न्यूक्लियसशी लूजली अटॅच झालेले असतात. बरोबर आहे की नाही? त्यामुळे अशा इलेक्ट्रॉनला थोडी जरी कायनेटिक एनर्जी मिळाली तरी हे इलेक्ट्रॉन लूजली अटॅच झाले असल्यामुळे काय होतात? लगेच फ्री होतात. इलेक्ट्रॉन काय होतात? लूजली अटॅच झाल्यामुळे लगेच फ्री होतात. बरोबर आहे का नाही? आणि मग असे फ्री झालेले इलेक्ट्रॉन फ्री का म्हटलं तर ह्या इलेक्ट्रॉन वरती कुठलाही फोर्स नसतो. जोपर्यंत इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिट मध्ये आहे तोपर्यंत त्याच्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. का तर न्यूक्लियस वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज आहे. न्यूक्लियस आणि त्याचे ऑर्बिट ह्याच्यामध्ये काय असतं? स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. म्हणजे जोपर्यंत इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिट मध्ये असतात तोपर्यंत त्याच्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. मात्र एकदा की इलेक्ट्रॉन ऑर्बिट मधनं बाहेर पडला की तो फ्री झाला. फ्री कुठल्या अर्थाने? तर त्याच्यावरती कुठलाही फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसतोय, त्याच्यावरती कुठलाही फोर्स नसतोय. बरोबर आहे का नाही? त्यामुळं त्या इलेक्ट्रॉनला काय म्हणता तुम्ही? फ्री इलेक्ट्रॉन असं म्हणता. आणि हे फ्री इलेक्ट्रॉन काय करतात? करंट कंडक्ट करायचं काम करतात. म्हणून ह्या फ्री इलेक्ट्रॉनलाच काय म्हटलं जातं? कंडक्टिंग इलेक्ट्रॉन असं म्हणायचं. काय म्हणायचंय? कंडक्टिंग इलेक्ट्रॉन. अर्थ कळाला का? जे इलेक्ट्रॉन ऑर्बिटच्या आउटरमोस्ट जे इलेक्ट्रॉन ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये असतात त्या इलेक्ट्रॉनला काय म्हणायचंय? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणायचंय. बरोबर आहे का नाही? हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन न्यूक्लियसशी लूजली अटॅच झालेले असतात. त्यामुळे त्याला थोडी जरी एनर्जी मिळाली, थर्मल एनर्जी मिळाली की हे इलेक्ट्रॉन काय होतात?
ऑर्बिटच्या बाहेर येतात आणि हे इलेक्ट्रॉन फ्री बनतात. हे फ्री झालेले इलेक्ट्रॉन करंट कंडक्ट करायचं काम करतात. म्हणून ह्या इलेक्ट्रॉनला फ्री इलेक्ट्रॉन किंवा ह्या फ्री इलेक्ट्रॉनला कंडक्टिंग इलेक्ट्रॉन देखील म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे इथं आता बघा व्हॅलन्स बँड म्हणजे काय सांगितलंय? इट इज द रेंज ऑफ एनर्जी लेवल्स possessed बाय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. त्या बँडला व्हॅलन्स बँड असं म्हणतात. त्या व्हॅलन्स बँड मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे कुठले इलेक्ट्रॉन? जे इलेक्ट्रॉन ऍटमच्या आउटरमोस्ट सेल मध्ये असतात, आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये असतात, त्या इलेक्ट्रॉनला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणता येईल. बरोबर आहे का नाही? ह्या व्हॅलन्स सेलची ह्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची थर्मल हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन न्यूक्लियसशी लूजली अटॅच झालेले असतात. त्यामुळे त्याला थोडी जरी थर्मल एनर्जी मिळाली की हे इलेक्ट्रॉन काय होतात? फ्री होतात. हे फ्री झालेले इलेक्ट्रॉन करंट कंडक्ट करायचं काम करतात. ठीक आहे. आणखी काय म्हटलंय? द व्हॅलन्स ठीक आहे. आता हा व्हॅलन्स बँड मोकळा असेल की भरलेला असेल? मोकळा असेल का हो? हा बोला पटपट. हा जो काय व्हॅलन्स बँड आहे, हा व्हॅलन्स बँड मोकळा असेल की भरलेला असेल? म्हणजे तो एम्प्टी असेल की फिल्ड असेल? बोला 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 पटपट. बघा पहिला समजून घ्या, त्याशिवाय तुम्हाला हे सांगता येणार नाहीये. बघा परत एकदा सांगा मला. व्हॅलन्स बँड म्हणजे काय सांगितलंय? व्हॅलन्स बँड मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. बरोबर आहे का नाही? बँड म्हणजे काय आहे? रेंज ऑफ एनर्जी लेवल, ग्रुप ऑफ एनर्जी लेवल, बंच ऑफ एनर्जी लेवल. आता कुणाच्या एनर्जी लेवलचा ग्रुप असेल, कुणाच्या एनर्जी लेवलचा बंच असेल, कुणाच्या एनर्जी लेवलचा क्लस्टर असेल, कुणाच्या एनर्जी लेवलचा ती रेंज असेल? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या. तर मग सांगितलं तुम्ही व्हॅलन्स बँड मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात, कंडक्शन बँड मध्ये कंडक्टिंग इलेक्ट्रॉन म्हणजेच फ्री इलेक्ट्रॉन असतात. बरोबर आहे का नाही? आता व्हॅलन्स बँड म्हणजे काय सांगितलं आपण? व्हॅलन्स बँडची डेफिनेशन काय सांगितले? इट इज द रेंज ऑफ एनर्जी लेवल्स ऑक्युपाइड बाय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. बरोबर आहे? किंवा इट इज द ग्रुप ऑफ एनर्जी लेवल्स ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज नोन एज व्हॅलन्स बँड. बरोबर आहे? व्हॅलन्स बँड म्हणजे काय आहे? व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलचा ग्रुप, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलचा बंच, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलची रेंज, त्याला काय म्हणता येईल? व्हॅलन्स बँड असं म्हणता येईल. म्हणून डेफिनेशन काय सांगितली आपण व्हॅलन्स बँडची डेफिनेशन काय सांगितली आपण? इट इज द रेंज ऑफ एनर्जी लेवल्स ऑक्युपाइड बाय किंवा इट इज द रेंज ऑफ एनर्जी लेवल्स possessed by व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज नोन एज व्हॅलन्स बँड. बरोबर? म्हणजे थोडक्यात व्हॅलन्स बँड मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवल्स असतात. आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे कुठले? तर बघितलं प्रत्येक ऍटमचं जे आउटरमोस्ट ऑर्बिट असतंय त्या आउटरमोस्ट ऑर्बिटला आपण व्हॅलन्स सेल म्हणतो, व्हॅलन्स ऑर्बिट असं म्हणतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे जे इलेक्ट्रॉन ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये असतात, जे इलेक्ट्रॉन ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये असतात त्या इलेक्ट्रॉनला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणता येईल. बरोबर? हे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसशी लूजली अटॅच झालेले असतात. त्याला थोडी जरी थर्मल एनर्जी मिळाली तर हे इलेक्ट्रॉन फ्री होतात आणि हे फ्री झालेले इलेक्ट्रॉन काय करतात? करंट कंडक्ट करायचं काम करतात. बरोबर आहे? म्हणजे व्हॅलन्स बँड मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवल्स असतात. आता मला सांगा हा व्हॅलन्स बँड कम्प्लिटली फिल्ड असेल की एम्प्टी असेल? कम्प्लिटली फील्ड. बोला. कम्प्लिटली फिल्ड असेल का हो? कारण कुठलाही ऍटम घ्या तुम्ही, कुठलाही ऍटम घ्या, प्रत्येक ऍटमला आउटरमोस्ट ऑर्बिट असतेच.
बरोबर आहे का नाही? कुठलाही ऍटम तुम्ही विचारात घ्या, त्याला आउटर मोस्ट ऑर्बिट येणारच आहे. बरोबर आहे का नाही? त्याला आउटर मोस्ट ऑर्बिट असतेच. त्यामुळं प्रत्येक ऍटमला हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतातच. प्रत्येक ऍटमला हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतातच. बरोबर आहे का नाही? तुम्ही हायड्रोजन घेतला, हा हायड्रोजन ऍटॉमिक नंबर 1 नाही, म्हणजे हा त्याचा न्यूक्लियस असेल आणि हे त्याचं ऑर्बिट असतंय आणि ह्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे हायड्रोजनच्या बाबतीत त्याचं जे पहिलं ऑर्बिट आहे तेच त्याचं शेवटचं ऑर्बिट आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे त्याचं कसलं ऑर्बिट आलं, ही त्याची कसली सेल आली, व्हॅलन्स सेल आली आणि त्यामधला हा इलेक्ट्रॉन कसला आला, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आला. बरोबर आहे का नाही? कुठलंही तुम्ही हे घ्या, इलेमेंट घ्या, त्याला आउटर मोस्ट ऑर्बिट असतंय. आउटर मोस्ट ऑर्बिट आहे म्हणजे त्याच्यामध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतातच. बरोबर आहे का नाही? म्हणजे हा जो काय व्हॅलन्स बँड आहे, हा व्हॅलन्स बँड कधीच एम्प्टी नसतो. हा जो काय व्हॅलन्स बँड आहे, हा व्हॅलन्स बँड कधीच एम्प्टी नसतोय. बरोबर आहे का नाही? तो एकतर कसा असेल, कम्प्लिटली फिल्ड असेल. तो कसा असतो, एकतर कम्प्लिटली फिल्ड असतो किंवा पार्शियली फिल्ड असतो. पार्शियली म्हणजे कसं, अंशतः. एकतर तो कम्प्लिटली फिल्ड असतो किंवा तो कसा असतो, पार्शियली फिल्ड असतो. बरोबर आहे का नाही? पार्शियली फिल्ड असतो. बरोबर. आता कम्प्लिटली फिल्ड कुणासाठी असेल, मात्र तो कधीच एम्प्टी नसतो. बरोबर. कम्प्लिटली फिल्ड कुणासाठी असतो, कम्प्लिटली फिल्ड तो कुणासाठी असेल, बोला पटपट. तो कम्प्लिटली फिल्ड कुणासाठी असेल, तो कम्प्लिटली फिल्ड कुणासाठी असेल, असे इलेमेंट की ज्याचं ऑक्टेट कम्प्लीट झालेलं असतंय. बरोबर आहे का नाही? ऑक्टेट कम्प्लीट कुणाचं असतंय, मग ऑक्टेट कम्प्लीट कुणाचं असेल, नोबल गॅस. बरोबर आहे का नाही? जे इनर्ट इलेमेंट्स आहेत, नोबेल इलेमेंट आहेत, जे इनर्ट इलेमेंट्स आहेत, त्या इनर्ट इलेमेंटच्या बाबतीत मात्र तो कसा असतोय, कम्प्लिटली फिल्ड असतोय. बरोबर आहे का नाही? कारण त्याचं ऑक्टेट कम्प्लीट असतंय. एक्झाम्पल सांगा जरा. निऑन, क्रिप्टॉन, आर्गॉन. हा, ऑर्गॉन घ्या. ऑर्गॉनचा किती ॲटॉमिक नंबर 18. 18 म्हणजे किती येईल, 2. 18 म्हणजे किती येईल, 2, 8, 8. म्हणजे ह्या त्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील, 8. आणि आपल्याला माहिती आहे ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असले की त्याला काय म्हणता तुम्ही, ऑक्टेट कम्प्लीट झाला असं म्हणता. ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन थांबतात, 8 इलेक्ट्रॉन थांबतात. बरोबर आहे का नाही? म्हणजे हे जे काय इनर्ट इलेमेंट आहेत, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, हे जे काय इनर्ट इलेमेंट आहेत, नोबल इलेमेंट आहेत, त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे त्याचं ऑक्टेट कम्प्लीट असतंय. म्हणजे ह्या इनर्ट इलेमेंटसाठी हा व्हॅलन्स बँड कसा असेल, कम्प्लिटली फिल्ड असतो. बरोबर आहे का? फॉर इनर्ट इलेमेंट दिस व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड. आणि रिमेनिंग इलेमेंटसाठी, राहिलेल्या इलेमेंटसाठी तो कसा असतोय, पार्शियली फिल्ड असतोय. हायड्रोजन घेतला तर किती इलेक्ट्रॉन येतील, व्हॅलन्स 1. बरोबर आहे का नाही? हिलियम घेतला तर किती इलेक्ट्रॉन येतील, 2. बरोबर आहे. लिथियम घेतला किती इलेक्ट्रॉन येतील, 3. क्लोरीन घेतला किती इलेक्ट्रॉन येतील आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये, 7. बरोबर आहे का नाही? हा ऑक्टेट कम्प्लीट आहे का, नाहीये. सोडियम घेतला किती इलेक्ट्रॉन येतील आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये, 1. मॅग्नेशियम घेतला किती इलेक्ट्रॉन आले आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये, 2. अल्युमिनियम घेतला किती इलेक्ट्रॉन येतील आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये, 3. बरोबर. म्हणजे अदर इलेमेंटसाठी हा जो काय व्हॅलन्स बँड आहे, हा व्हॅलन्स बँड कसा असतोय, पार्शियली फिल्ड असतोय. आणि इनर्ट इलेमेंटसाठी, नोबेल इलेमेंटसाठी हा व्हॅलन्स बँड कसा असतोय, कम्प्लिटली फिल्ड असतोय. मात्र तो कधीच एम्प्टी नसतोय. ही गोष्ट लक्षात ठेवा. बरोबर आहे का नाही? हा पॉइंट लक्षात ठेवा. हा जो काय व्हॅलन्स बँड आहे, हा व्हॅलन्स बँड कधीच एम्प्टी नसतोय. फॉर इनर्ट एलिमेंट इट इज कम्प्लिटली फिल्ड अँड फॉर अदर एलिमेंट इट इज पार्शियली फिल्ड, बट दिस बँड नेव्हर एम्प्टी. बरोबर आहे. हा जो काय बँड आहे हा कधीच एम्प्टी नसतोय. हा जो काय बँड आहे हा बँड कधीच एम्प्टी नसतोय.
हा जो काय बँड आहे हा बँड कधीच एम्प्टी नसतोय. बरोबर आहे का नाही? लक्षात येते का? हो सर. हा, तर काय सांगितलं आपण? व्हॅलन्स बँड मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवल्स असतात. व्हॅलन्स बँड मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलचा ग्रुप असतो, बंच असतो. बरोबर आहे का नाही? व्हॅलन्स बँड मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलची रेंज असते. बरोबर आहे? म्हणून व्हॅलन्स बँडची डेफिनेशन काय सांगितली तुम्ही? इट इज द रेंज ऑफ एनर्जी लेवल पोजेस्ड बाय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. त्याला तुम्ही काय म्हटलं? व्हॅलन्स बँड असं म्हटलं. बरोबर आहे का नाही? म्हणून डेफिनेशन काय सांगितली व्हॅलन्स बँडची? इट इज द रेंज ऑफ एनर्जी लेवल्स पोजेस्ड बाय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज नोन ॲज व्हॅलन्स बँड. म्हणजे ह्या व्हॅलन्स बँड मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवल्स असतात. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे कुठला इलेक्ट्रॉन? जो इलेक्ट्रॉन ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये असतो त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणा. हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन न्यूक्लियसशी लूजली अटॅच झालेले असतात. त्याला थोडी जरी थर्मल एनर्जी मिळाली तरी हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय होतात? फ्री बनतात. आणि हे फ्री झालेले इलेक्ट्रॉन करंट कंडक्ट करायचं काम करतात. त्यामुळं व्हॅलन्स इलेक्ट्रॉनला त्या फ्री इलेक्ट्रॉनला कंडक्टिंग इलेक्ट्रॉन असं म्हणायचं आहे. अर्थ कळतोय का बघा? इलेक्ट्रॉन जोपर्यंत आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये आहे तोपर्यंत त्याला काय म्हणताय? जोपर्यंत इलेक्ट्रॉन ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये आहे तोपर्यंत त्याला काय म्हणताय? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणताय. इलेक्ट्रॉन ऍटमच्या ऑर्बिट मधनं बाहेर पडला की त्याला काय म्हणतात? फ्री इलेक्ट्रॉन. फ्री इलेक्ट्रॉन Free किंवा electron. कंडक्टिंग फ्री इलेक्ट्रॉन किंवा कंडक्टिंग इलेक्ट्रॉन म्हणतात त्याला. बरोबर आहे का नाही? हा जो काय व्हॅलन्स बँड आहे हा कधीच एम्प्टी नसतो. एकतर तो कम्प्लिटली फिल्ड असतो किंवा पार्शियली फिल्ड असतो. कम्प्लिटली फिल्ड कुणासाठी? त्याचं पूर्ण नोबेल इलेमेंट, इनर्ट इलेमेंट साठी तो कम्प्लिटली फिल्ड असतो. पार्शियली फिल्ड कुणासाठी? पार्शियली फिल्ड कुणासाठी? ज्याचं ऑक्टेट कम्प्लीट नसतं. बरोबर आहे का नाही? जे अदर इलेमेंट आहे म्हणजे इनर्ट इलेमेंट सोडून जे राहिलेले इलेमेंट आहे, मग त्यामध्ये हायड्रोजन, हेलियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, बरोबर आहे का नाही? हे अदर जे इलेमेंट आहेत ह्या अदर इलेमेंट साठी तो कसा असतो? पार्शियली फिल्ड असतो, अंशतः भरलेला असतो. बरोबर आहे? कळालंय का? येस सर. येस ओके ओके. Yes, sir. काय सांगितलं बघा? हा, व्हॅलन्स बँड मध्ये काय सांगितलंय? इट इज द रेंज ऑफ एनर्जी लेवल्स possessed बाय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज नोन ॲज व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँड कंटेन्स एनर्जी लेवल्स ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे कुठला इलेक्ट्रॉन? दोज इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट ऑफ एन ॲटम आर नोन ॲज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. These valence electrons are loosely attached with nucleus. If a small thermal energy is provided, then such valence electrons becomes free. These free electrons carries current. Hence, free electrons are known as conducting electrons. This valence band is either completely filled or partially filled with electrons, but it never empty. For inert elements, it is completely filled. And for other elements, it is partially filled with electrons. जमेल? जमेल का? Yes, sir. येस. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट बघा ह्याच्यामधला कंडक्शन बँड बद्दल बघूया. नेक्स्ट पॉइंट कंडक्शन बँड. सांगा नावावरून कंडक्शन बँड मध्ये कुठल्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवल्स असतील? Free electron. फ्री इलेक्ट्रॉनच्या म्हणजेच कंडक्टिंग इलेक्ट्रॉनच्या. बरोबर आहे का नाही? हा, मग काय सांगितलं कंडक्शन बँड मध्ये? डेफिनेशन काय सांगितली? द रेंज ऑफ एनर्जी लेवल्स possessed बाय फ्री इलेक्ट्रॉन और द रेंज ऑफ एनर्जी लेवल्स possessed बाय कंडक्टिंग इलेक्ट्रॉन इज नोन ॲज कंडक्शन बँड. आणि हा कंडक्शन बँड काय केला जातो? EC न दाखवला जातो.
ई म्हणजे एनर्जी बँड, सी म्हणजे कंडक्शन. म्हणजे EC चा अर्थ काय? कंडक्शन बँड. ठीक आहे. आता बघा कंडक्शन बँड म्हणजे काय सांगितलं तुम्ही? द रेंज ऑफ एनर्जी लेवल्स possessed बाय कंडक्टिंग इलेक्ट्रॉन और फ्री इलेक्ट्रॉन्स इज नोन एज कंडक्शन बँड. ठीक आहे. म्हणजे ह्या कंडक्शन बँड मध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, त्या कंडक्शन बँड मध्ये कंडक्टिंग इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे. आपण सांगितलं की हे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन न्यूक्लियसशी लूजली अटॅच झालेले असतात. त्यामुळे त्याला थोडी जरी थर्मल एनर्जी मिळाली तर हे इलेक्ट्रॉन काय होतात? फ्री होतात. आणि हे फ्री झालेले इलेक्ट्रॉन करंट कंडक्ट करायचं काम करतात. म्हणून त्याला कंडक्टिंग इलेक्ट्रॉन असं म्हणायचं आहे. म्हणजे कंडक्शन बँड मध्ये फ्री इलेक्ट्रॉनच्या कंडक्टिंग इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलचा ग्रुप असतो. फ्री इलेक्ट्रॉनच्या कंडक्टिंग इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलचा बंच असतो. कंडक्शन बँड म्हणजे त्या फ्री इलेक्ट्रॉनच्या कंडक्टिंग इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलची रेंज असते. बरोबर आहे. म्हणून कंडक्शन बँडची डेफिनेशन काय सांगितली आपण? इट इज द रेंज ऑफ एनर्जी लेवल्स possessed बाय कंडक्टिंग इलेक्ट्रॉन्स और फ्री इलेक्ट्रॉन इज नोन एज कंडक्शन बँड. बरोबर. आणि ह्या कंडक्शन बँडची एनर्जी लेवल जास्त असते, म्हणून दाखवताना तो आपण काय केलाय? वरती दाखवलाय. खाली कुठला एनर्जी बँड दाखवला? व्हॅलन्स एनर्जी बँड. आणि वरती कुठला एनर्जी बँड दाखवला? कंडक्शन एनर्जी बँड दाखवला. आता मग सांगितलं तुम्ही की हा व्हॅलन्स बँड कधीच एम्प्टी नसतो. एकतर तो कम्प्लिटली फिल्ड असतो किंवा पार्शियली फिल्ड असतो. तसा हा जो काय कंडक्शन बँड आहे, हा कंडक्शन बँडच्या बाबतीत काय सांगता येईल? हा जो काय कंडक्शन बँड आहे, ह्या कंडक्शन बँडच्या बाबतीत काय सांगता येईल? तर बघा हा जो काय कंडक्शन बँड आहे, हा कंडक्शन बँड कधीच कम्प्लिटली फिल्ड नसतो. हा जो काय कंडक्शन बँड आहे, हा कंडक्शन बँड कधीच कम्प्लिटली फिल्ड नसतो. एकतर तो एम्प्टी असतो किंवा एकतर तो पार्शियली फिल्ड असतो. बरोबर आहे का नाही? एम्प्टी कोणासाठी असेल? इन्सुलेटरच्या बाबतीत. बरोबर आहे का नाही? कारण इन्सुलेटर मध्ये हे फ्री इलेक्ट्रॉन नसतात, त्यामुळे करंट कंडक्शन होत नाही. म्हणून इन्सुलेटरला आपण काय म्हणतो? इन्सुलेटर म्हणजेच बॅड कंडक्टर म्हणतो. बरोबर आहे का नाही? कंडक्टर मध्ये काय असतंय? फ्री इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते, त्यामुळे त्यातून करंट कंडक्शन इझिली होत आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे इन्सुलेटरसाठी हा कंडक्शन बँड एम्प्टी असतो, तर कंडक्टरसाठी हा कंडक्शन बँड पार्शियली फिल्ड असतो. बरोबर आहे. म्हणजे हा जो काय कंडक्शन बँड आहे, हा कंडक्शन बँड कधीच कम्प्लिटली फिल्ड नसतो. बरोबर आहे. आयदर इट इज एम्प्टी और पार्शियली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन. एम्प्टी कुणासाठी? इन्सुलेटर्स. इन्सुलेटरसाठी. एम्प्टी कुणासाठी? इन्सुलेटरसाठी. आणि पार्शियली फिल्ड कुणासाठी? कंडक्टर. पार्शियली फिल्ड कुणासाठी? कंडक्शन कंडक्टरसाठी. कंडक्टर. कंडक्टरसाठी. कंडक्शन बँडचीच माहिती बघतोय आपण. बरोबर आहे का नाही? कारण हे फ्री कंडक्शन बँड मध्ये कुठले इलेक्ट्रॉन असतात? फ्री इलेक्ट्रॉन. फ्री इलेक्ट्रॉन. फ्री इलेक्ट्रॉन असतात. फ्री इलेक्ट्रॉन कुठल्या मटेरियल मध्ये प्रेझेंट असतात? फ्री इलेक्ट्रॉन कुठल्या मटेरियल मध्ये प्रेझेंट असतात? मेटल. कंडक्टर मध्ये आणि सेमी कंडक्टर मध्ये. बरोबर आहे का नाही? फ्री इलेक्ट्रॉन कुठं असतात? कंडक्टर मध्ये आणि सेमी कंडक्टर मध्ये. इन्सुलेटर मध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात का? नाही. नाही. आपण बघितलं होतं कंडक्टर मध्ये एक चार्ज कॅरियर असतो, तो म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन. सेमी कंडक्टर मध्ये 2 चार्ज कॅरियर असतात, ते म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन आणि होल. तर इन्सुलेटर मध्ये कुठलाही चार्ज कॅरियर नसतो. बरोबर आहे. म्हणजे इन्सुलेटरचा विचार केला तर इन्सुलेटर मध्ये फ्री इलेक्ट्रॉन नसतात. बरोबर आहे का नाही? म्हणजे इन्सुलेटरसाठी हा कंडक्शन बँड कसा असेल? एम्प्टी. एम्प्टी. बरोबर आहे. आणि कंडक्टरसाठी मेटलसाठी हा कंडक्शन बँड कसा असेल? पार्शियली फिल्ड असतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे हा जो काय कंडक्शन बँड आहे, हा कंडक्शन बँड कधीच कम्प्लिटली फिल्ड नसतो.
हा जो काय कंडक्शन बँड आहे हा कंडक्शन बँड कधीच कम्प्लिटली फिल्ड नसतो. म्हणजे कंडक्शन बँडच्या बाबतीत काय काय सांगितलं आपण? कंडक्शन बँडच्या बाबतीत कंडक्शन बँड मध्ये फ्री इलेक्ट्रॉनच्या म्हणजेच कंडक्टिंग इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलचा ग्रुप असतो, बंच असतो. बरोबर आहे. रेंज ऑफ एनर्जी लेवल्स possessed by conducting electrons, the range of energy levels possessed by free electrons is known as conduction band. बरोबर आहे. हे जे काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन न्यूक्लियसशी लूजली अटॅच झालेले असतात. त्याला थोडी जरी थर्मल एनर्जी मिळाली तर हे इलेक्ट्रॉन फ्री होतात आणि हे फ्री झालेले इलेक्ट्रॉन करंट कंडक्ट करायचं काम करतात. बरोबर आहे. म्हणजे मेटलमध्ये हा जो काय कंडक्शन बँड आहे, मेटलमध्ये हा जो काय कंडक्शन बँड आहे हा कंडक्शन बँड कसा असतोय? मेटलसाठी हा कंडक्शन बँड कसा असतो? पार्शियली फिल्ड असतो. इन्सुलेटर साठी कसा असतो? एम्प्टी असतो. बरोबर आहे. म्हणजे हा जो काय कंडक्शन बँड आहे हा कंडक्शन बँड एकतर एम्प्टी असतो किंवा एकतर पार्शियली फिल्ड असतो. तो कधीच कम्प्लिटली फिल्ड नसतो. बरोबर आहे का नाही? त्या बँडला म्हणता येईल कंडक्शन बँड. काय काय सांगितलं? द रेंज ऑफ एनर्जी लेवल्स possessed by free electrons or conducting electrons is known as conduction band. Valence electrons are loosely attached with nucleus. If small thermal energy is provided to it, the electrons become free and these free electrons are responsible for current conduction. बरोबर आहे. This valence band this conduction band contains the free electrons. For insulator, this conduction band is completely empty. For metals, it is partially filled with electrons. But this energy band never completely filled. बरोबर कळालंय. त्यानंतर तिसरा एनर्जी बँड बघायचा आहे. त्याला म्हणायचं फॉरबिडन एनर्जी बँड किंवा त्याला म्हणायचं फॉरबिडन एनर्जी गॅप आणि तो EG या अक्षराने दाखवला जातो. ई म्हणजे एनर्जी आणि जी म्हणजे गॅप. ईजीचा अर्थ काय? एनर्जी गॅप. त्याला फॉरबिडन एनर्जी गॅप असं म्हणायचं आहे. डायग्राम बघा स्क्रीनवरती. व्हॅलन्स बँड खाली आहे, कंडक्शन बँड वरती आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे व्हॅलन्स बँडची आणि त्या दिशेमध्ये इलेक्ट्रॉनच्या एनर्जी दिलेल्या आहेत. म्हणजे व्हॅलन्स बँडची एनर्जी लेवल्स कमी असतात तर कंडक्शन बँडची एनर्जी जास्त असते. बरोबर आहे. आणि ह्या दोघांच्या मध्ये काय आहे? एनर्जी गॅप. हा एनर्जी गॅप आहे. त्या दोघांच्या मध्ये काय आहे? हा एनर्जी गॅप आहे. बरोबर आहे का नाही? काय सांगितलं? एनर्जी गॅप म्हणजे किंवा हा फॉरबिडन एनर्जी म्हणजे काय सांगितलंय? इट इज द एनर्जी गॅप बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इज नोन ॲज फॉरबिडन एनर्जी गॅप. बरोबर आहे का नाही? हा व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये जो काय एनर्जी गॅप आहे त्या एनर्जी गॅपला काय म्हणायचंय? फॉरबिडन एनर्जी गॅप असं म्हणायचंय. म्हणून डेफिनेशन काय सांगितले फॉरबिडन एनर्जी गॅपची? इट इज द एनर्जी गॅप बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इज नोन ॲज फॉरबिडन एनर्जी गॅप. बरोबर आहे का नाही? आता ह्याला फॉरबिडन एनर्जी गॅप का म्हटलं? इलेक्ट्रॉन कुठं थांबतोय? इलेक्ट्रॉन फ्री कंडक्शन बँडला. इलेक्ट्रॉन्स आयदर विल स्टे इन व्हॅलन्स बँड और कंडक्शन बँड. इलेक्ट्रॉन थांबायला जागा कुठं आहे? एकतर तो व्हॅलन्स बँड मध्ये थांबेल, फ्री झाला तर तो कुठं जातोय? कंडक्शन बँडला जाईल. बरोबर आहे का नाही? हा दोघांच्या मध्ये जो काय गॅप आहे त्या गॅप मध्ये कुठल्याही एनर्जी लेवल अस्तित्वात नाही. एनर्जी लेवल कुठं अस्तित्वात आहे? एकतर व्हॅलन्स बँड मध्ये किंवा एकतर कंडक्शन बँड मध्ये. बरोबर आहे का नाही? एनर्जी लेवल कुठं अस्तित्वात आहे? एकतर व्हॅलन्स बँड मध्ये किंवा एकतर कंडक्शन बँड मध्ये. एनर्जी लेवल्स ह्या गॅप मध्ये अस्तित्वात नाही. देर आर नो एनर्जी लेवल्स प्रेझेंट इन द फॉरबिडन एनर्जी गॅप. त्या फॉरबिडन एनर्जी गॅप मध्ये कुठल्याही एनर्जी लेवल अस्तित्वात नाहीत. म्हणून एनर्जी लेवलच नाहीत म्हणजे इलेक्ट्रॉन थांबतील का? इलेक्ट्रॉन थांबणार नाही. बरोबर आहे का नाही? इलेक्ट्रॉन थांबतील का? इलेक्ट्रॉन थांबणार नाही. म्हणून हा गॅप कसा आहे?
फॉर्बिडन आहे. फॉर्बिडन शब्दाचा अर्थ काय? रिस्ट्रिक्टेड. फॉर्बिडन शब्दाचा अर्थ काय? रिस्ट्रिक्टेड. फॉर्बिडन या शब्दाचा अर्थ काय आहे? रिस्ट्रिक्टेड. बरोबर आहे की नाही? इलेक्ट्रॉन एकतर व्हॅलन्स बँडला थांबेल, एकतर किंवा कंडक्शन बँडला थांबेल. त्या एनर्जी गॅप मध्ये इलेक्ट्रॉन थांबण्यासाठी कुठल्याही एनर्जी लेवल अस्तित्वात नाही. तिथं इलेक्ट्रॉन थांबूच शकत नाही. एकतर इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँडला थांबतो किंवा एकतर कंडक्शन बँडला थांबतो. बरोबर आहे का नाही? आणि हा जो काय एनर्जी गॅप आहे, हा एनर्जी गॅप मटेरियल वरती डिपेंड आहे. वेगवेगळ्या मटेरियलसाठी हा एनर्जी गॅप वेगवेगळा आहे. कंडक्टरचा विचार केला, मेटलचा विचार केला तर मेटलसाठी हा एनर्जी गॅप 0 असतो. इन्सुलेटरचा विचार केला तर इन्सुलेटरसाठी हा एनर्जी गॅप किती असतोय? 5.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट पेक्षा जास्त असतो. ठीक आहे. सेमीकंडक्टरचा विचार केला तर सेमीकंडक्टर मध्ये हा एनर्जी गॅप 1 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या आसपास असतो. बरोबर आहे? 1 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या आसपास असतो. म्हणजे वेगवेगळ्या मटेरियलसाठी हा फॉर्बिडन एनर्जी गॅप वेगवेगळा आहे. मेटलचा विचार केला तर मेटलसाठी देर इज नो फॉर्बिडन एनर्जी गॅप. सेमीकंडक्टरचा विचार केला तर सेमीकंडक्टरसाठी हा फॉर्बिडन एनर्जी गॅप एकदम स्मॉल असतो. बरोबर आहे? किती असतो तो? 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढा असतो. इन्सुलेटरचा विचार केला तर इन्सुलेटरसाठी हा एनर्जी गॅप सगळ्यात जास्त असतो. इट इज ग्रेटर दॅन 5.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढा. बरोबर आहे का नाही? म्हणजे वेगवेगळ्या मटेरियलसाठी हा एनर्जी गॅप वेगवेगळा असतो. वेगवेगळ्या मटेरियलसाठी हा एनर्जी गॅप कसा असतोय? वेगवेगळा असतोय. अहो जमेल का? Yes, sir. Yes, sir. सर्वांना कळेल? Yes, sir. ओके. कळाले सर्वांना? थांबूयात का मग? Sir, attendance राहिली. अटेंडन्स घेतले मग आता. ठीक आहे. थांबूया तिथं. तुम्ही लेफ्ट झालं तरी चालेल. होय सर. पुढलं तुमचं इंग्रजीचं लेक्चर आहे. Sir, absent number सांगा.